संघर्ष अर्बन निधी लिमिटेड सर्व 7ही शाखा मिळून सर्वसामान्य नागरिकांकरिता, ठेवीदारांकरिता, खातेदारांकरिता तसेच कर्जदारांकरिता आजचे हे निवेदन आहे। जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड अपराध क्रमांक 745/2024 अंतर्गत संपूर्ण तपास झाला असताना आज सर्व संचालक आरोपी यांना माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। एकही जमानत अद्याप झालेली नाही आणि जोपर्यंत 100% रिकव्हरी खातेदारांची होणार नाही तोपर्यंत कुठलीही जमानत कुठल्याही अदृश्य शक्तीच्या बळावर होणार नाही, हे तितकंच निश्चित आहे। पण याही पलीकडे सर्वसामान्य नागरिकांना व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिकांना या ठिकाणी निवेदन आहे की माझ्या शेजारी आपल्या दिग्रसचे सर्वश्रेष्ठ आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय श्री काटेवाला सर आहेत, आदरणीय श्री अरोडा काका आहेत, यांचं वय आपण विचारात घ्यावं। आज इतक्या ज्येष्ठ नागरिकांचे आपल्या पूर्ण आयुष्याची हक्काची कष्टाची कमाई जमापुंजी या ढगबाज चोरांनी दरोडा टाकलेला आहे आणि या चोरांनी जो टाकलेला दरोडा आहे त्याच दरोड्याच्या रकमांमधनं आपल्या प्रतिष्ठित नागरिकांसोबत काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत। आजचा हा विनंती वजा आपल्या सर्वांना इशारा आहे की जेही सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक ज्यांच्याकडे या सर्व संचालकांचे काही व्यवहार असतील तर अशा सर्वांनी तो व्यवहार 1 रुपयाचा असो किंवा कितीही मोठ्या रकमेचा असो आपण त्वरित म्हणजे ज्या क्षणाला आपल्याकडे उपलब्धता होईल त्या क्षणाला इतक्या 6200 कुटुंबियांच्या हिताकरिता आपल्याकडील रक्कम मया पुण्याचे माननीय विशेष पथक प्रमुख तपास अधिकारी आदरणीय श्री वैजाने साहेब यांच्यामार्फत माननीय न्यायालयाला त्वरित जमा करावे। आपल्या सहकार्याकरिता 6200 कुटुंबीय आपले कायम ऋणी असतील याचं सुद्धा आपण गांभीर्य लक्षात घ्यावं। तद्वतच 6200 कुटुंबीय नेहमीकरिता आपले कृतज्ञ असतील, आपल्या पाठीशी असतील। आता जे सन्माननीय व्यक्ती या संपूर्ण तपास यंत्रणेला सहकार्य करणार नाही ते संपूर्ण सन्माननीय व्यक्तींना जेही आमच्या हक्काचे 1 रुपया असो किंवा कितीही मोठ्या रकमा असो जमा करण्यास प्रशासनाला मदत करणार नाही, त्यांच्याबाबत ते कितीही मोठे असले तरी कुठलीही दयामया न दाखवता आम्ही सर्व 6200 खातेदार आपल्या माध्यमातून या राज्याचे सन्माननीय कायदे तज्ज्ञ मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तद्वतच या जिल्ह्याचे कठोर सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय श्री कुमार चिंता साहेब, या तपासाचे अविरत परिश्रमाने ज्यांच्या आज आपण हा दिवस पाहतो आहे असे SIT प्रमुख आदरणीय श्री वैजाने साहेब, LCBचे आदरणीय श्री चौरे साहेब, आर्थिक गुन्हे शाखेचे आदरणीय रजनीकांत साहेब, या सर्वांना ज्येष्ठ नागरिक व 6200 कुटुंबियांच्या वतीने विनंती आहे की जोही व्यक्ती आमच्या कष्टाचे हक्काचे या ढगबाजांनी चोरलेले पैसे परत करण्यास हायगय करत असेल तर वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण कुठलीही दयामया व कुठलीही मुभा या लोकांना न देता यांना सुद्धा त्या चोरांसोबत आपण आरोपी करावं अशी आमची सर्वांची आपणास मागणी आहे। जे सहकार्य करतील त्यांचे आम्ही सर्व कुटुंबीय आभारी आहोत, पण जे सहकार्य करणार नाही, जे टोलवाटोलवी करतील, जे नाटकबाजी करतील, जे वशिलेबाजी करतील त्यांना आम्ही शासन केल्याशिवाय राहणार नाही। तद्वतच या सर्व ढगबाजांना कोणी जर सहकार्य करत असेल प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष त्यांनी सुद्धा खबरदारी घ्यावी की तपास हा पूर्णतः तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल हे तुम्हालाही कळणार नाही। तोतास एवढेच, खूप खूप धन्यवाद। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।